नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे। मधल्या काळामध्ये जशी एसएससी जीडीची ॲडव्हर्टाइजमेंट आली, भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करतो, मग आम्ही आमचा अभ्यास इकडे स्विच करावा का? म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीचा अभ्यास करायचं सोडून देऊन आम्ही जीडीचा अभ्यास करावा का? दुसरी गोष्ट अशी होती की सर याचा पेपर पॅटर्न कसा असतो, याचं परीक्षेचं स्वरूप कसं असतं। मी भरपूर साऱ्या गोष्टी अगोदर क्लिअर केल्या होत्या। आजच्या या व्हिडिओचा आपला उद्देश जो आहे, उद्देश हा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती आणि एसएससी जीडीचा पेपर आपण दोन्ही सोबत सोबत सायमल्टेनियसली देऊ शकतो का? मी असं म्हणणार नाही तुम्ही द्या किंवा नका देऊ, मी काही पॉइंट्स तुमच्या समोर मांडतो। ते पॉइंट्स तुम्हाला जर का व्हॅलिड वाटले तरच तुम्ही फॉर्म भरा किंवा तरच तुम्ही अभ्यास करावा। ते तुमचं डिसिजन तुम्हाला घ्यायचंय। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की दोघांमध्ये साम्य कसं आहे, एफर्ट्स कसे लागतील। तर बघा, आपल्याला ऑब्विसली आपला आजचा विषयच आहे स्टाफ सिलेक्शनचं जीडी वर्सेस आपलं महाराष्ट्र पोलीसचं पोलीस भरती। याच्यामध्ये बघा 4 फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरतील। एक, पेपर कसा असतो दोन्हींचा, त्याच्यानंतर पगार किती असतो दोन्हीकडे, तिसरं जागा किती निघतात एसएससीच्या आणि महाराष्ट्र पोलीसच्या, आणि कट ऑफ कसे असतात। कट ऑफ हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असेल ह्या केसमध्ये। बघा, पहिल्यांदा गोष्ट की लँग्वेज, भरपूर लोकांचा परत परत तेच येतंय की सर आम्ही मराठीत अभ्यास केलेला आहे आतापर्यंत, आम्ही मराठीमध्ये अभ्यास करतोय, मग आम्ही एसएससी जीडीचा पेपर जो की इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असणार आहे तर आम्ही तो द्यावा का? भरपूर वेळ सांगतो, मी आजही परत सांगतो, लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ॲट ऑल। लँग्वेज हे बॅरियर असू शकत नाही कुठंच। तुम्हाला कोणत्याच ठिकाणी भाषा हे तुमच्या प्रगतीला मारक ठरत नाही। भाषेने तुमचं काहीच अडत नाहीये, हे मी खूप वेळ सांगतोय। बघा, लँग्वेज हा जो विषय आहे तुम्ही काढून टाका, माझ्यावरती विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा। आपल्या चॅनलवरती जे काही मुलं आहेत त्यांना माहिती आहे आतापर्यंत कधीही मिस गाईड मी कधीच केलेलं नाही। माझ्यावरती विश्वास ठेवून फक्त तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल तर तेवढा माझ्यावरती सोडून द्या आणि बाकी अभ्यासाला लागा तुम्ही। लँग्वेज कधीच बॅरियर ठरत नाही। बघा, आता मी तो प्रूव्ह करून देतो की बॅरियर का ठरत नाहीये। बघा, आता समजा हा जो क्वेश्चन आहे एसएससी जीडीचा आहे 18 फेब्रुवारी 2019च्या शिफ्ट फर्स्टचा। तुम्ही क्रॉस चेक करून बघा खरंच असे पेपर असे क्वेश्चन आलेले आहेत का नाही। मी पण हे गुगलवरून घेतलेले आहेत, तुम्हाला पण मिळतील। बघा, क्वेश्चन असा होता, सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल करेक्टली रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द सिरीज। ऐसा म्हणजे आपण काय हिंदीमध्ये आला, समजा हा क्वेश्चन जर का समजा हिंदीमध्ये आला, हिंदीमध्ये काय असेल, समजा हिंदीमध्ये काय असू शकतो। बघा, समजा फॉर एक्झाम्पल सिलेक्ट द ऑप्शन दैट विल करेक्टली रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द सीरीज। हमें ऐसा विकल्प चुनना है कि जो क्वेश्चन मार्क को रिप्लेस करेगा। बाकी काय येणार आहे? हिंदी म्हणजे काय वेगळं आहे का आपल्यासाठी? नाही, गावठी हिंदी बोला ना तुम्ही। गावठी हिंदी म्हटलं तरी आपल्याला कळतच ना। अरे इतके हिंदी मधले शेरो शायरी तुम्हाला पाठ आहे राव, हिंदी मधले सगळे डायलॉग पाठ आहे, हिंदी मधले तुम्ही इतके पिक्चर पाहिलेले आहेत आणि तुम्हाला हिंदी बॅरियर ठरेल का? बिलकुल ठरणार नाहीये। बघा, क्वेश्चन असा आहे SHO QJN OLM आणि क्वेश्चन मार्क। तुम्हाला माहितीये हा सिक्वेन्स वरती की जी सिक्वेन्स असते ना अल्फाबेटची ABCD, त्याच्यावरती बेस असलेला क्वेश्चन आहे। बघूयात आपण, समजा मी असं म्हणतो एसचा नंबर किती बघा, एसचा नंबर आहे 19, क्यूचा नंबर किती बघा 17, ओचा नंबर आय थिंक 15 असतो 15, आणि म्हणजे मला असं कळतंय 19, 17 आणि 15 म्हणजे हे काय होतंय -2 ची सिक्वेन्स चालू आहे, बरोबर आहे। पहिल्या 3चं -2 ची सिक्वेन्स आहे। एसचा नंबर किती, एसचा 8, जेचा नंबर किती 10 आणि एलचा नंबर किती आहे बघा 12, म्हणजे इथं +2 ची सिक्वेन्स चालू आहे, +2 म्हणजे पहिल्या याच्यात -2 आहे, नंतर +2 आहे। बरं, -2 आणि +2 आहे, तर आता ओचा -2, ओ किती ऑलरेडी बघा, ओ आहे 15, याचं -2 केला 13 भेटेल। 13ला काय लिहिलं आपलं एम, बरोबर आहे। म्हणजे पहिला ऑप्शन पाहिजे आपला एम वाला। एल आता परत +2 पाहिजे, एल मध्ये +2 केलं, एल किती आहे 12, त्याच्यामध्ये +2 केलं किती यायला पाहिजे 14, एम नंतर पाहिजे आपल्याला एन वाला 14, एम असलेला एकमेव पर्याय क्रमांक आपला सी। आता हा क्वेश्चन होता एसएससी जीडीचा। बघा बरं, सेम क्वेश्चन सेम टाईप, आता असे टाईपचे क्वेश्चन, आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बघा मी मुद्दामून थोडासा जुना घेतला क्वेश्चन। 17चे पण क्वेश्चन होते, पण तुम्हाला काही आणखी गोष्टी क्लिअर होतील, किंवा 16ला पण आहे, 17ला पण आहे, 18ला पण। जेव्हा मला माहिती नाही एक्झॅक्टली पेपर कोणकोणत्या तारखेला झाले त्याबद्दल मी डिस्कस करत बसणार नाही, कारण भरपूर सारे पेपर्स असतात। तर हा नांदेड पोलीस भरतीचा पेपर होता, याच्यामध्ये अशी सिक्वेन्स आहे, एससी
BDF GIK HJL MOQ नंतर क्वेश्चन मार्क. बघा बरं सिक्वेन्स कशी आहे, AB +1 बरोबर, CD +1 EF +1 म्हणजे याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये +1चा सिक्वेन्स आहे. नंतर याच्यामध्ये बघा BG B आणि G +5 आहे. बघा बघा याच्यामध्ये ही जी आहे ना ही +5 ची सिक्वेन्स आहे. बघून नंतर तुम्ही DI मध्ये +5 करा, FK +5 ची सिक्वेन्स आहे. परत बघा GH IJ KL +1 ची सिक्वेन्स आहे. ऑब्विसली ही +5 ची सिक्वेन्स असणार आहे. बरोबर आहे, ही +1 +5 +1 +5 अशी सिक्वेन्स आहे. आता +5 नंतर परत काय पाहिजे, +1 पाहिजे. +1 म्हटलं M नंतर N पाहिजे, MN MN OP बरोबर आहे, MN OP आणि Q नंतर R NPR. NPR म्हणजे सेकंड नंबर ऑप्शन. मला सांगायचं काय, या सिक्वेन्सला सॉल्व्ह करण्यासाठी पण तुम्हाला हेच नॉलेज लागलं. मला क्वेश्चनशी घेणं नाही जास्त. मला या सिक्वेन्सला सॉल्व्ह करण्यासाठी पण हीच तुम्हाला सिक्वेन्स लागली, हे तुम्हाला बेसिक नॉलेज लागलं. आणि तुमचा नांदेड पोलीस भरतीचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पण तुम्हाला ही सिक्वेन्स लागली. म्हणजे तुम्हाला नॉलेज तर एकच लागतंय ना, नॉलेज एकच लागतंय. याच्यामध्ये काय फरक पडतो असं बघताना कळतं क्वेश्चन मार्कला काय घ्यायचं, आणि इथं बी कळतं क्वेश्चन मार्कला काय घ्यायचं. म्हणजे क्वेश्चन हिंदीत असू द्या, इंग्रजीत असू द्या किंवा मराठीत असू द्या, ते बॅरियर तोपर्यंत ठरत नाही, ते अडथळा जोपर्यंत ठरत नाही, जोपर्यंत तो अडथळा तुमच्या मनामध्ये आहे. तुम्ही मनात ठेवलं ना की बाबा हिंदी का इंग्रजी, मग मनात तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला प्रूव्ह करून देतोय एक्झामच्या नावासहित शिफ्ट सहित एकदम क्रॉस चेक करून बघायचं. मी जेव्हा किंवा फिगर सांगतो ऑथेंटिक सांगतो, तुम्ही एक्झॅक्टली क्रॉस चेक करून बघा की नांदेड पोलीस भरतीला 2016 हा क्वेश्चन आला का नाही आला. कारण मी पण बघत असताना ऑथेंटिक सोर्स घेतो. नंतर बघा आता हा क्वेश्चन आहे SSC GDचा क्वेश्चन, 2019चा क्वेश्चन होता. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ दिस पर्सनॅलिटीज इज पॉप्युलरली नोन ॲज द फादर ऑफ द इंडियन फिल्म इंडस्ट्री. फादर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री कोण आहेत. हा क्वेश्चन हिंदी में असता कसा असता, किस व्यक्ति को भारतीय सिनेमा के पितामह कहा जाता है. पितामह म्हणा किंवा पिताजी म्हणा, पिताजी कहा जाता है या पितामह कहा जाता है. मराठीत असता कसा असता, कोणत्या व्यक्तीला भारतीय सिनेमाचे पिता म्हटले जाते किंवा जनक म्हटले जाते. आता मला सांगा या सगळ्यांचा मिनिंग तर आपल्याला कळतो ना की भारतीय इंडस्ट्रीचे जे पितामह आहे, पिता आहे, जनक आहे, कोण होते. ऑब्विसली दादासाहेब फाळके. याच्यामध्ये काय तुम्हाला लँग्वेजचं बॅरियर पडलं, नथिंग. लँग्वेजचं बॅरियरच नाहीये. बरोबर आहे, म्हणजे लँग्वेज इज नॉट बॅरियर, ते मला म्हणायचं की क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता दुसरा गणिताचे क्वेश्चन बघा. गणिताचे क्वेश्चन तर SSC GD ला जे आहेत ना पोलीस भरतीपेक्षा सोपे आहेत. मी तो प्रूव्ह करून देतो, मी कित्येक वेळेस प्रूव्ह करून देईल. SSC GDचं गणित हे पोलीस भरतीपेक्षा सोपं आहे. बघा हा पोलीस भरती क्वेश्चन होता. अ बाईक कव्हर्स अ सर्टन डिस्टन्स ॲट अ स्पीड ऑफ 56 km/h in 16 hours. How much time it will take to cover the same distance at the speed of 64 km/h. मग त्यांचं असं म्हणणं आहे, एक बाईक आहे, काही सर्टन डिस्टन्स आहे, काही ठराविक अंतर आहे, ती 56 km/h स्पीडनं 16 घंट्यामध्ये कव्हर करते. तर तेच डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या बाईकला 64 km/h या स्पीडनं किती वेळ लागेल. बरोबर आहे, काळ अंतर्वेग तुम्ही बघितलेलं आहे. आपल्याला प्रश्न कसे होते बघा, अमरावती पोलीस भरती 2016 प्रश्न होता, 17 थोडेसे डिफिकल्ट होते. ऑब्विसली आणखी थोडं पोलीस भरतीला समोर डिफिकल्ट क्वेश्चन येतील. क्वेश्चन असा होता, मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली वगैरे वगैरे. बघा तुम्ही हे बघा तुम्ही हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे त्या क्वेश्चन पेक्षा, म्हणजे SSC GDचा क्वेश्चन. आता हाच क्वेश्चन तुम्हाला फक्त लँग्वेजमुळे बॅरियर वाटत असेल तर हिंदीमध्ये प्रश्न असतो, कोई एक बाइक है जो कुछ डिस्टेंस उसकी स्पीड 56 km/h के हिसाब से 16 आवर्स में कवर करती है. तो उसी बाइक को उसी डिस्टेंस को कवर करने के लिए 64 km/h में कितना टाइम लगेगा. अरे आपल्या गावठी हिंदीत घ्या ना तुम्ही. मी काय म्हणतो, सॉफिस्टिकेटेड हिंदी आपल्याला असायलाच पाहिजे असं थोडंच आहे. आपल्याला भाव मॅटर करतो. मला नाही बोलतात हिंदी, मला प्रॉपर हिंदी बोलता येत नाही, पण माझं कधीच आडलं नाही. कित्येक वेळी दिल्लीला मी गेलो, बोलत असताना कम्युनिकेशन मध्ये आपलं जे काम आहे काम धकून जातं, गरज नाही पडत आहे. ठीक आहे, तर आपल्याला म्हणजे हिंदी बॅरियर नाही, इंग्लिश बॅरियर नाही. बोलताना पण तुम्हाला भरपूर लोकांना कळत असेल. मलाही हिंदी तितकी फ्लुएंट येत नाहीये, परंतु काम नाही अडत माझं, जमतं आपल्याला. इंग्लिश ना फक्त क्वेश्चन इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणून प्रिपरेशन करायचं सोडत असाल तर आपलं मूर्खपणा करतोय. तर मला नाही वाटत की बॅरियर आहे. नंतर बघा, मग सर इथं हे झालं, सर गणित झालं, बुद्धिमत्ता झालं, जीके झालं, व्हॉट अबाउट हिंदी किंवा इंग्लिश. आम्हाला सर हिंदी किंवा इंग्लिश पण आहे. तर सर हिंदीमध्ये
तुम्ही हिंदी विषय घ्या की इंग्रजी विषय घ्या, हिंदी खूप सोपं असतं. मागच्या 2019 हा क्वेश्चन होता त्या शिफ्टला की ऑकवर्ड या शब्दाचा अँटोनिम काय. अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द विचारला. ऑकवर्ड काय डिफिकल्ट म्हणजे आपण जात असताना एका ठिकाणी जातो, आपण म्हणतो मला आज खूप ऑकवर्ड फील होतंय किंवा मला आज खूप ऑकवर्ड फील झालं होतं. ऑकवर्ड फील झालं म्हणजे काय आहे की आपल्याला काही चांगलं न वाटणं, बरोबर आहे. चांगलं न वाटणं याचा अपोजिट काय होईल, एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असणं. मग बघा बरं, चांगली असण्यासाठी कोणता शब्द आहे, प्रॉब्लेमॅटिक चांगला आहे का, नाही. विरुद्धार्थी सापडायचा आपला, विरुद्धार्थी. बघा, डिफिकल्ट चांगला आहे का, नाही. मॅचलेसचा काही संबंध आहे का, नाही. कन्व्हिनियंट, कन्व्हिनियंट म्हणजे आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं हवंय तसं आपल्यासाठी कन्व्हिनियंट असलेली गोष्ट, तर याचा अपोजिट काय होईल, कन्व्हिनियंट होईल. काय डिफिकल्ट होईल इंग्रजीमध्ये, पण हिंदी त्याच्यापेक्षा सोपं असतं. काही पॅसेज असतील किंवा तुम्हाला वाटलेलं काही फिल इन द ब्लँक्स असतील, रिकाम्या जागा भरा, एकदम सोपं असतं. म्हणजे लँग्वेज बॅरियर नाहीये. मुद्दा म्हणून तुम्हाला मी क्वेश्चन्स दाखवले. ठीक आहे, मी तुम्हाला हे क्वेश्चन अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, परत सांगत नाही आता तुम्हाला. बघा, हा क्वेश्चन होता ऑड मॅन आउटचा. आपल्याला माहिती आहे इथं ई होतं, इथं आय होतं. ज्यांनी व्हिडिओ बघितल्यामध्ये ई होतं, आय होतं, आय म्हणजे आन्सर हे आलं होतं. इथं मी सिक्वेन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिली होती. क्वेश्चन्स खूप सोपे असतात. हा पहिला मॅटर, पहिला फॅक्टर झाला. आता सर व्हॉट अबाउट दुसरा कट ऑफचं. मी कंपॅरिझन करतोय एसएससी जीडीचा आणि पोलीस भरतीचं. कंपॅरिझन करत असताना मला ऑब्व्हियसली सांगावं लागेल की कट ऑफ किती असतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की याचा कट ऑफ जो आहे एसएससी जीडीचा महाराष्ट्रासाठी जनरलचा होता 55, फक्त 55 आउट ऑफ 100. 100 पैकी 55 मार्क होते. ओपनला ओबीसीला 49, एससी एसटीला 47 आणि एक्स सर्व्हिसमॅनला 35 होता. वुमनसाठी आणखीन कमी, 10चा फरक आहे. 45, 37, 39, 39, 35 असे कट ऑफ होते. हे झाले एसएससी जीडीचे कट ऑफ. व्हॉट अबाउट महाराष्ट्र पोलीस कट ऑफ. आपल्याला माहिती आहे इन टर्म्स ऑफ जर का पर्सेंटेज बोललो आपण पर्सेंटेजच्या टर्म्स मध्ये, आपल्याला माहिती आहे आपण लेखीमध्ये 90 जरी मार्क घेतले तरी आपल्याला गॅरंटी येत नाही काही पेपरमध्ये की आपलं सिलेक्शन होईलच म्हणून. आता पर्टिक्युलर बोलत नाही इतका कट ऑफ, इतका कट ऑफ आहे, इतका कट ऑफ असेल, तितका कट ऑफ असेल. पण तुम्हाला माहिती आहे की 90% कट ऑफ जरी घेतलं तर आपण शुअर नसतो. काही काही एक्झाम मध्ये 95% मार्क्स घेणाऱ्या मुलांचा पण ओपनच्या मुलांचं सिलेक्शन होत नाही. मग इतके कट ऑफ आपले आउट ऑफ 100 जात असताना आपला जर का कट ऑफ इतका असेल तर आपण का ऑपॉर्च्युनिटी नाही घ्यावी. ऑपॉर्च्युनिटी घ्यायला हवी. आपण एक्झाम द्यायला की आपल्या दिल्लीला नाही जायचं. एक्झामला औरंगाबादला भेटती, पुण्याला भेटती, नाशिकला सेंटर आहे आपल्या, बरोबर आहे, नागपूरला आहे, आय थिंक अमरावती पण आहे, जळगाव पण असेल सेंटर, नाशिक म्हणजे आपले जवळजवळचे सेंटर्स आहेत ना आपल्याला. मग सेंटर्स आपल्याकडे आहेत, एक्झाम आपण देऊ शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर बघा सॅलरी, ऑब्व्हियसली सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे तर सॅलरी तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस सोबत कम्पेअर केलं ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. मी काही महाराष्ट्र पोलीसच्या एक्झामला मी कमी लेखतोय असला प्रकार नाहीये. मी फक्त फॅक्ट सांगतोय तुम्हाला. तुमचं सिलेक्शन म्हणजे अल्टिमेट एम आहे. मी तर तुम्हाला खूप वेळ सांगितलं, प्रॅक्टिकली बोलत असतो. तुमचं सिलेक्शन झालं, गव्हर्नमेंटने जागा काढल्या तर तुमचे सिलेक्शन होतील, आमचे पोटं भरतील. आम्ही सर्वपर्यंत तुमच्यावर डिपेंड आहोत. तुमचं सिलेक्शन आहे, जागा आहे तर तुमचं बी भागणार आहे, आमचे घरं चालतील. म्हणजे मी निगेटिव्ह बोलतो असा प्रकार नाहीये, पण एक फॅक्ट सांगतोय की फॅक्ट जर बघितले आपण ऑब्व्हियसली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एसएससीच्या जागेचे पेमेंट पण जास्त आहे. बघा आता सर याच्याबद्दल बॅच बद्दल काय, मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं बॅच आपली स्टार्ट होणार आहे. बॅच आपली स्टार्ट होईल 100%. आय थिंक 3 ते 4 दिवसामध्ये मी टेलिग्रामला नोटिफिकेशन टाकून देईल तुम्हाला की बॅच किती वाजता असेल, काय असेल किंवा कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा वगैरे वगैरे. बॅच स्टार्ट होईल, बॅच स्टार्ट होईल आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला डेमो लेक्चर्स पण बघायला मिळतील. मी टीम वगैरे तिची व्यवस्थित तयार करतोय. टीम वगैरे तयार झाली, थोडंसं कंटेंट तयार झालं की बॅच आपण अनाउन्समेंट करणार आहोत. बॅच असेल तुमच्यासाठी. फक्त तुम्ही सध्या ह्या वेलएस एज्युकेशन चॅनलला थोडंसं फक्त कनेक्ट राहा. मी सर्व डिटेल्स त्या टेलिग्राम चॅनल वरती टाकून देईल. नंतर बघा आता फीस जी आहे, एक्झामिनेशन फीस फक्त 100 रुपये. 100 रुपये पुढे जात नाही आपले. किती रडतो आपण की 100 रुपयासाठी फॉर्म नाही भरायचा का. अरे आपण चहा नाश्त्याला गेलो मित्रांसोबत तर 100 रुपये जातात राव. तर 100 रुपये आणि ती पण काहीच लोकांना नाही, अर्ध्याच्या वरती लोकांना तर फ्री आहे. जवळपास 70-80% लोकांना ते फ्री जाणार आहे, फ्री असणार आहे. तर त्यामुळं एक्झामिनेशन फीस पण कमी आहे. फॉर्म भरा तुम्ही. शैक्षणिक पात्रता आपल्याकडे 12वी पास लागतं. तुम्ही 10वी पास असाल तरी हा फॉर्म भरू शकता. म्हणजे इथं पण तुम्हाला एज रिलॅक्सेशन एज्युकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो पण कमी आहे. त्यामुळं ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र पोलीस कमी वयामध्ये देखील तुम्ही इकडे सिलेक्शनचं होऊ शकतं. नंतर बघा आता याचे आणखीन म्हणजे जे लोक महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी आणखी ऍडिशनल गोष्टी कोणती चांगली आहे बघा. तुम्हाला हे तर कळालं आता की ह्या 4 स्टेजेस असतात की आपल्या एक्झामिनेशनच्या एसएससी जीडीच्या कम्प्युटर बेस्ड एक्झाम सीबीटी, नंतर पीईटी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट,
फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि मेडिकल टेस्ट. तर मेडिकल टेस्ट तर जवळपास दोन्हीकडे सारखीच आहे असं म्हटलं चालतं आपण. तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट मधला डिफरन्स बघा. आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये नेमकं तुम्हाला करायचं काय, आता एक्झॅक्ट पॉईंटवरती येतो. हा जो सिलेबस आहे हा आहे आपल्या एसएससी जीडीचा, हा जीडीचा सिलेबस आणि हा आपला महाराष्ट्र पोलीसचा आहे, एमएच पोलीस. बघा तुम्हाला इतकं कळालं असेल की सिलेबस जवळपास सारखा सगळा, त्यामुळे वेगळं काय असं नाहीये. बघा रिजनिंग इकडे 25 क्वेश्चन 25 मार्कला आहे, इकडे पण बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन 25 मार्क, फक्त मराठीत शब्द लिहिला मी बुद्धिमत्ता, बाकी काही वेगळं नाहीये. बघा जीके इकडे 25 क्वेश्चन इकडे 25 मार्क आहे, इकडे पण 25 क्वेश्चन 25 मार्क आहे. मॅथ 25 क्वेश्चन 25 मार्क, 25 क्वेश्चन 25 मार्क. इंग्लिश किंवा हिंदी चेंज एवढा आहे, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि सेंट्रलला तुम्ही तयारी करताय म्हणून तुम्हाला तिकडे हिंदी आहे, तेवढा डिफरन्स आहे. हिंदीसाठी काय करायचं मी समोर तुम्हाला सांगतोय. तर फक्त डिफरन्स एवढा आहे, म्हणजे 75% सिलेबस तुमचा सेम आहे. 75% सिलेबस सेम आहे, तुम्हाला 25% साठी तुम्हाला वेगळं तयारी करावी लागणार आहे. काही लोकांना वेगळं तयारी करायची नाहीये, मग इथं हिंदी आणि इंग्लिश पैकी तुम्ही इंग्लिश घ्या, कारण तुम्हाला इकडे सरळ सेवेचे काही लोक एक्झाम देतातच पोलीस भरती सोबत, त्यांना तिकडे इंग्रजी लागतच ना. आपण आरोग्य सेवकची पेपर द्यायचा इंग्रजी लागतं, मग हिंदी घेऊ नका इंग्रजी घ्या तुम्ही, मग तो तुम्हाला 100% सिलेबस तुमचा सारखा ठरेल. 100% सिलेबस सारखा ठरू शकतो, म्हणजे 75% म्हणा किंवा 100% जर म्हटलं, ज्यांना कोणाला हिंदी घ्यायचं त्यांच्यासाठी 75% सिलेबस सेम आहे. ज्यांना इथं इंग्रजी घ्यायचं तर इंग्रजीवाल्यांसाठी 100% सिलेबस सेम आहे, वेगळं काही करायची गरज पडणार नाही. इकडे पण टाइम तुम्हाला 90 मिनिट्स आहे, इकडे पण टाइम तुम्हाला 90 मिनिट्स आहेत. फक्त डिफरन्स काय, जीके वाचत असताना समजा तुम्ही भूगोल वाचता तर महाराष्ट्राच्या पोलीस भरती वाचत असताना आपला मॅक्झिमम पार्ट जो आपला महाराष्ट्राच्या भूगोलावरती असतो, किंवा हिस्ट्री वाचत असताना महाराष्ट्राची इतिहास असतो, आपल्याला महाराष्ट्राशी रिलेटेड जास्त. समाज सुधारक वाचतो जनरली महाराष्ट्राचे वाचावं लागतं आपल्याला. म्हणजे मला सांगायचं काय, इकडे महाराष्ट्राशी रिलेटेड असतं, तिकडे थोडंसं तुम्हाला इंडियाशी रिलेटेड वाचावं लागेल. थोडासा पार्ट एक्स्ट्रा असेल, मी असं म्हणतो 5 ते 10% पार्ट तुम्हाला एक्स्ट्रा वाचावा लागेल, पण बाकी सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट तुमच्या सेमच आहे. म्हणजे सिलेबसचा विचार केला तर महाराष्ट्र पोलीस आणि एसएससी जीडी असंच काही डिफरन्स नाही असंच मी मानतो. नंतर बघा फिजिकल स्टँडर्ड बघा बरं, तुम्हाला इकडे पण तिकडे पण जर तुम्ही एसएससी जीडीची तयारी करत असाल तर तुम्हाला 5 किलोमीटरची रेस आहे, तुम्हाला फिमेलला 1.6 किलोमीटर पळावं लागतं, मेलला इतकं पळावं लागतं. आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये पण तुम्हाला असे पळावंच लागतं ना, 1600 मीटर असेल 100 मीटर असेल जे काय असेल, म्हणजे रनिंग तुम्हाला इथे लागतेच ना. म्हणजे इकडे पण रनिंग करायची तिकडे पण रनिंग करायची. हा क्रायटेरिया मे बी नंतर चेंज होऊ शकतो, मला माहित नाही सध्या. आता येणाऱ्या जाहिरातीमध्ये पोलीस भरतीचा सिलेबस काय असू शकतो, किंवा सिलेबस नाही पोलीस भरतीचा फिजिकलचा क्रायटेरिया काय असू शकतो एक्झॅक्ट सांगता येणार नाही जोपर्यंत आपल्याकडे जाहिरात येत नाही तोपर्यंत. परंतु आतापर्यंत जो होता त्याच्यानुसार रनिंग तर आहेच, तुम्हाला रनिंग नंतर असणारच आहे. म्हणजे रनिंग तुम्हाला इकडे पण करायची, रनिंग तुम्हाला तिकडे पण करायची, मग वेगळं काय, म्हणजे फिजिकल मध्ये पण तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, उलट कमी आहे. इकडे शॉर्टपूल पण आहे आपल्याला, तिकडे शॉर्टपूल नाहीये, शॉर्टपूल तिकडे नाहीये, म्हणजे फक्त रनिंग आहे, म्हणजे आणखीन तिकडे थोडंसं कमी आहे तुम्हाला. नंतर बघा उंची इकडे पण लागते तिकडे पण लागते. उंची तुम्हाला छाती फुगून जे आहे महाराष्ट्र पोलीसला पण लागते आणि तिकडे पण लागते, म्हणजे तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड पण काय असे वेगळे नाहीये, म्हणजे इथं पण काही वेगळं करायची गरज नाही तुम्हाला. हे बघून घ्या तुम्ही, मी याला अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे मी. नंतर बघा म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तिकडे पण आहे इकडे पण आहे, दोन्हीकडे पण आहे, म्हणजे इथं काही वेगळं करायची गरज नाही तुम्हाला. मेडिकल टेस्ट मला इकडे पण द्यायची तिकडे पण द्यायची, म्हणजे इथं पण काही वेगळं नाहीये. म्हणजे आतापर्यंत सांगितल्या गोष्टीपैकी तुम्हाला फक्त काय करायचंय, जर का तुम्हाला हिंदी घ्यायचा असेल तर तुम्हाला वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे हिंदी या विषयाचा. पण हिंदीमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या 10वी बेसच्या आहेत ना, आणि 10वी पर्यंत हिंदी होणार आहे आपल्याला सिलेबसला. 10वी पर्यंत हिंदी वाचलं ना तुम्ही, हिंदी पास झाले ना तुम्ही, मराठी हिंदी इंग्रजी विषय होते ना आपल्याला, मग तेच तर हिंदी करायचं ना, वेगळं काय याच्यामध्ये. तर आजचा जर विचार केला तर सिलेबस वेगळा नाही, फिजिकल स्टँडर्ड वेगळं नाहीये, मेडिकल टेस्ट वेगळी द्यायची गरज नाहीये आपल्याला. मग सगळ्या गोष्टी जर सारख्या असतील आपल्यासाठी तर आपण तयारी करायलाच हवी. मी हे नाही म्हणत तुम्हाला की महाराष्ट्र पोलीसचा तुम्ही अभ्यास सोडून द्या, पण महाराष्ट्र पोलीसच्या सोबत तुम्ही या एक्झामची तयारी तुम्ही करू शकता, 100% करू शकता, आणि आजचा लॉस तुमचा काही नाहीये. मग सर आता आम्ही जर ठरवलं करायचं असेल आम्हाला, आता इथून पुढे ज्यांना कोणाला असं वाटतं की मला एसएससी जीडीची तयारी करायची आहे त्यांनीच व्हिडिओ बघा. पुढच्या 5 मिनिटाचा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी असेल की ज्यांना आता सिरियसली स्टडी करायचीच आहे. बघा एक गोष्ट आणखी, दुसरा एक फॅक्टर आणखीन आहे की एसएससी जीडीच्या वॅकन्सीज 2018-19ला 58,000 होत्या, त्या वाढून नंतर 60,000 झाल्या होत्या. 58,000च्या 60,000 झाल्या होत्या, वाढल्या होत्या.
आता 21ला आपल्याला माहितीये 25,000पेक्षा जास्त जागा आहेत, कारण आपल्याला माहितीये सीआरपीएफच्या जागा आलेल्या नव्हत्या, त्यामुळं जागा इथं कमी आहे. मे बी सीआरपीएफ नंतर जागा ऍड करू शकतं, त्यामुळे हा नंबर वाढण्याचे चान्सेस आहेत. 25,000पेक्षा जास्त जागा आहेत आणि तो नंबर पण फार काही असा कमी नाहीये, अगदी चांगल्या प्रकारे तो नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी पण जागा आहेत, हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. आता सर जर आम्हाला करायचं असेल तर नेमकं आता पहिल्यांदा ज्यांना कोणाला हिंदीचा अभ्यास करायचा, माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला की इकडचे तिकडचे पुस्तकं घेत बसण्यापेक्षा प्लॅटफॉर्म नावाचं एक क्लासेसचं नाव ऍक्च्युअली ते, की मी स्वतः पण त्या क्लासला व्हिजिट केलेला आहे. मी जेव्हा अभ्यास करत असताना मी जेव्हा तिथे गेलो होतो, मी त्यांना व्हिजिट केली होती. त्यांचं खूप चांगलं आहे, यांचं कंटेंट वगैरे चांगलं असतं. मी पण रेफर करायचो मी जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये होतो, तर खूप चांगले कंटेंट आहे. यांचं सामान्य हिंदी नावाचं पुस्तक आहे, सामान्य हिंदी नावाचं. ज्यांना थिअरीचं पुस्तक आहे त्यांनी थिअरीचं घ्या, ज्यांना म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह असे दोन प्रकार असतात. तर सामान्य हिंदी प्लॅटफॉर्मचं रुक्मिणी प्रकाशन, तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता हिंदीवाल्यांसाठी. इतर कोणतेही पुस्तक वापरू नका, हे पुस्तक चांगलं आहे, मी स्वतः रेफर केलेले आहेत, मला माहिती आहे याची क्वालिटी चांगली आहे. नंतर रुक्मिणी प्रकाशनचं तुम्हाला एसएससीचं, कॉन्स्टेबलचं पण जीडीचं एक क्वेश्चन बँक घ्यायची, फक्त क्वेश्चन बँक घ्यायची. आता समजा आता इथून ट्विस्ट आहे, तुम्हाला एसएससी जीडीची ज्यांना अभ्यास करायचा, ज्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीचा अभ्यास करायचा, त्यांनी वेगळा अभ्यास काहीच करायचा नाही. वेगळे गणिताचे पुस्तक घ्यायचे नाही, वेगळे बुद्धिमत्तेचे पुस्तक घ्यायचे नाही, वेगळे जीकेचे पुस्तक घ्यायचे नाही. तुम्ही करायचं काय, फक्त क्वेश्चन पेपर सेट घ्यायचा. मी परत सांगतो, क्वेश्चन पेपर सेट घ्यायचा. तुमचा रेग्युलर जो स्टडी चालू आहे तो चालू ठेवायचा. एक्स्ट्रा काय करायचं, क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, हिंदीमधून किंवा इंग्रजीमधून, ज्याच्यामधून तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यामधून प्रॅक्टिस करायची. परंतु वेगळे पुस्तक घ्यायचे का नाही, हे पुस्तक मी तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर बद्दल बोलतोय. तुम्ही हे क्वेश्चन पेपर बद्दल घेऊ शकता. ज्यांना हिंदी विषय घ्यायचा त्यांनी हिंदीचं थिअरीचं पुस्तक घेतलं तर चालेल, परंतु गणितसाठी, बुद्धिमत्तासाठी आणि जीके साठी मी परत सांगतोय, थिअरीसाठी कोणतंही पुस्तक घ्यायचं नाही, फक्त क्वेश्चन पेपर सेट घ्यायचा. क्वेश्चन पेपर सेट तुम्ही प्लॅटफॉर्मचा घेऊ शकता, किरण पब्लिकेशन घेऊ शकता, आर्यनचं पब्लिकेशन घेऊ शकता. नाहीच भेटलं तर तुम्ही उपकार पब्लिकेशन घ्या, क्वेश्चन पेपर सेटचं त्याचे पुस्तक घेऊ शकता. बाकी दुसरं काही घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला. आणि स्टडी प्लॅनिंग काय असेल तर मी तुम्हाला आता सांगितलं, स्टडी प्लॅनिंग मध्ये तुमचा चेंज करायचा नाही. रेग्युलर तुमचं जे चालू आहे ते चालू ठेवायचं. फक्त एक्स्ट्रा तुम्हाला जो स्टडी करायचा तो फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा करायचा, तेवढंच करायचं. आणि आपण अशी बॅच आता लॉन्च करणारच आहोत, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचे भरपूर सारे प्रॅक्टिस क्वेश्चन्स कव्हर होतील, प्रिव्हियस इयर पण होतील आणि प्रॅक्टिस पण होतील. त्यामुळं त्याचंही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. मी परत सांगतो, आपण बॅच अनाऊन्स करणार आहोत, त्याचे नोटिफिकेशन किंवा त्याचं पॅटर्न कसा असेल तर सगळं तुम्हाला टेलिग्रामला मी अपडेट देत जाईल. टेलिग्रामची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे आणि अगोदर पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की t.me YLS एज्युकेशन तुम्हाला मी दिलं होतं, त्याला तुम्ही काय करायचं, जॉईन करायचं. थँक्यू व्हेरी मच.